मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय इथे आता स्वानंदी चिंगीला म्हणत असते, हे बघ चिंगी, काय जे आहे ना ते खरं सांग, उगाच चोरीचा आरोप स्वतःवर घेऊ नकोस. तेव्हा मल्लिका म्हणत असते, मला माहिती होतं स्वानंदीला माझ्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नसेल. समर, हे बघ मी सांगते ते खरं वाटत नाही आहे का तुला? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा तू एकदा विचार करायला हवास. तेव्हा समर म्हणत असतो, अगं काकू ऐकून तरी घे एकदा. तेव्हा ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता पोलिसांना बोलवलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे मी तुला एक गोष्ट सांगते, पोलिसांना बोलव आणि ह्या पोरीला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. तेव्हा समर म्हणत असतो, नाही नाही, पोलिसांना वगैरे बोलवण्याची काही गरज नाही. मग आता चिंगी जोरातच ओरडते आणि म्हणत असते, एक मिनिट. सगळेजण चिंगीकडे पाहत असतात की ही अशी का बोलली. मग चिंगी म्हणत असते, ही जी सोन्याची चैन आहे ती मीच चोरली आहे, त्या सोन्याची चैनची मीच चोरी केली आहे असं ती बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघ चिंगी, कोणाच्या दबावाखाली येऊन बोलतेस का? हे बघ असं करू नकोस, जे काही आहे ना ते खरंच सांग. मग आता मल्लिका म्हणत असते, नाही, बरोबर आहे, आत्ता हिचे खरे गुण समजायला लागलेत. आत्ता ह्या पोरीनं चोरी केली आणि त्यामुळेच आता ही ह्या घरामध्ये राहत होती. बघितलं समर, मी तुला सांगत होते नोकरांचे एवढे लाड करायचे नाही म्हणून. चिंगी सर्वांसमोर हात जोडत असते. मल्लिका म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी पोलिसांना बोलवायचं. मग आता चिंगी सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, प्लीज तुम्ही माझं सर्वजण एकदा ऐकून घ्या ना, मला पोलिसात देऊ नका. माझं पुढील शिक्षण त्याचबरोबर भविष्य ह्या सगळ्या गोष्टी मला पाहायच्यात. मी तुमच्या पाया पडते असं म्हणू लागते. आणि त्यावर आता इकडे लगेचच समर म्हणत असतो, मला अजूनही विश्वास नाही की इकडे चिंगीनं चोरी केली असेल म्हणून. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ऐक ना, मी काय म्हणते त्या एकदा गोष्टी नीट ऐक चिंगी. हे बघ, खरं खरं सांग, उगाचच खोटं बोलू नकोस. मला आणखीनही विश्वास बसत नाही की तू ह्या सगळ्या गोष्टींची चोरी केली असेल म्हणून. मग आता मल्लिका म्हणत असते, एक मिनिट, काय चाललंय समर? इथे माझ्यापेक्षा जास्त तुझा ह्या चिंगीवर विश्वास आहे का? मग आता अर्पिता म्हणत असते, एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा अंशुमनने ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यावेळेस त्याला कोणीही माफ केलं नव्हतं. त्यावेळेस मात्र त्याला इकडे सरळ सरळ शिक्षा केली होती. मग आता आपण हिला शिक्षा का बरं नाही करायची? मग आता समर म्हणत असतो, काकू असं काय करतेस? हे बघ, या घरामध्ये प्रत्येकाला एक चूक माफ आहे. अंशुमनला सुद्धा एक चूक माफच केली होती. मग आता ती सुद्धा ह्या घरातली एक सदस्य आहे. अरे, अंशुमन ह्या घरचा मुलगा आहे आणि ती चिंगी ह्या घरची नौकर आहे. तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे की नाही? नाही नाही नाही, अजिबातच नाही. तिला ताबडतोब ह्या घरातून हाकलून देऊया. मग आता समर म्हणत असतो, नाही काकू, असं काही बी करता येणार नाही. आता आजी म्हणत असतात, एक मिनिट मल्लिका, जरा शांत बसणार आहेस का? मग अर्पिता म्हणत असते, अजिबातच नाही. का उगाचच हिला एक चूक माफ करायची काही गरज नाहीये. आजी, सर्वांना सारखा न्याय असायला हवा की नाही? आणि तेव्हा ती म्हणत असते, तू गप्प बस, तू बोलू नकोस. मी का नको बोलू? तुला बोलायचंच असेल ना तर सरळ सरळ तुझ्या सासरी निघून जा, असं आजी म्हणत असतात. आता मात्र समर म्हणत असतो, हे बघ चिंगी, आत्ता तू हे सगळं काही बोलतेस म्हणून आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतोय, पण या घरामध्ये प्रत्येकाला एक चूक माफ असते. आत्ता आम्ही तुझी एक चूक माफ करतो, पण इथून पुढे तुझ्यावर बारीक लक्ष ठेवलं जाईल आणि जर तू एखादी पुन्हा चूक केलीस ना तर तुला गुन्हेगार म्हणून इथे मानलं जाईल आणि त्यानंतर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, समजलं? असं म्हणून सगळेजण निघून जातात. मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता सुद्धा ताणताण करतच निघून जातात. आता इकडे स्वानंदी तिच्या समोर उभी असते. दुसऱ्या बाजूला इकडे आता मल्लिका चिडचिड करत असते आणि म्हणत असते, समर दिवसेंदिवस माझ्या हातून निसटून चालला आहे आणि त्याचबरोबर त्या फडतूस मोलकरणीसाठी त्याने माझा निर्णय डावललाय. मी तर त्याला कधीच माफ करणार नाहीये. हे सगळं काय आहे असं ती आता इकडे बोलत असते. तेव्हा अर्पिता म्हणत असते, मॉम, तू अगदी बरोबर बोलतेस. ती चिंगी ना माझ्या डोक्यात जायला लागली. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हो, मला ना ती पहिल्यापासूनच आवडत नाहीये. तिचं वागणं, तिचं बोलणं आणि त्याचबरोबर सतत त्या स्वानंदी आणि समरला दादा बहिणी म्हणणं आणि त्याचं काय आहे ना, ह्यांना तिचा फारच पुळका होता. शेवटी काय केलंय, चोरी केलीच आहे ना. आता मी नाही शांत बसू शकत. तेवढ्यातच आता इथे मल्लिकाला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो गुरुजींचा. मग आता गुरुजी म्हणत असतात, हे बघा मल्लिका मॅडम, मी एक जो अंशुमन आहे त्याच्यासाठी स्थळ पाहिलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय अंशुमनसाठी स्थळ आलंय? मध्येच आता अर्पिता विचारत असते, अगो मॉम, मला तू हे सगळं काही सांगितलं नाहीयेस. तेव्हा ती तिला कसं बसं शांत करत असते आणि गुरुजींना म्हणत असते,
हे बघा गुरुजी, आपल्या तोलामोलाचं स्थळ पाहिजे आणि मुलीकडचे चांगले प्रॉपर्टीवाले आणि गडगंज संपत्तीवाले पाहिजेत. गुरुजी म्हणत असतात एवढं तर ते नाही आहे श्रीमंत, मुलगी छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा ना साड्यांचा वगैरे बिझनेस आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते हो का, अरे वा वा, मग कोणते साड्यांचे बिझनेसवाले आहे ते सांगू शकता का? गुरुजी एक नाव सांगतात आणि त्यानंतर मल्लिका म्हणत असते अरे वा, ते तर माझ्या मैत्रिणीच्या ओळखीचेच आहेत, काहीच हरकत नाहीये. बरं ठीक आहे, आपण बघण्याचा कार्यक्रम कधी करूया, ते तर कधीही तयार आहेत. मल्लिका म्हणत असते ठीक आहे, आजच बघण्याचा वगैरे कार्यक्रम आटपून घेऊयात. आता अर्पिता म्हणत असते अगं आई, तू हे सगळं मला नाही सांगितलं आणि त्याचबरोबर अंशुमन किती बालिश आहे. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते अगं असं काय करतेस, माझा जीवात जीव आहे तोपर्यंत इकडे तुमचं लग्न झालेलं मला पाहायचंच आहे ना. हे बघ तुझं लग्न झालंय, त्याचबरोबर डॉलचं झालंय, आता एकदा अंशुमनचं लग्न झालं ना मग झालं सगळं. तेव्हा अर्पिता म्हणत असते हो तू पण अगदी बरोबर बोलतेस. नाहीतर इकडे ते स्वानंदी आणि त्याचबरोबर समरदादाचं हे सगळं काही पाहिल्यानंतर असं वाटतंय की आता समरदादा आपल्या हातून निष्ठून जातोय की काय, असंच मला वाटायला लागलेलं आहे. बरं झालं एकदा ह्याचं लग्न झालं ना मग सगळं व्यवस्थित होईल. आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला स्वानंदी मात्र चिंगीला प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते चिंगी, तू कितीही मला काही गोष्टी समजून सांग किंवा कितीही म्हण की ही चोरी तू केली आहेस, पण माणसाचा ना एक आतला आवाज असतो, तो आवाज मात्र इकडे मला मानायला तयारच नाहीये आणि मी त्या सगळ्या गोष्टी अजिबातच मान्य करू शकत नाही की तू चोरी केलीस म्हणून. हे बघ चिंगी, माणसाचा विश्वास असतो आणि मला नाही वाटत, हे बघ तू कोणाच्या दबावाखाली बोलत असशील. काकू तुला काही बोलल्यात का, किंवा अंशुमन तुला बाजूला घेऊन गेला होता तेव्हा तो तुला काही बोललाय का? तुला काही जरी सांगावंसं वाटलं ना तरी तू मला मनमोकळेपणाने सांगू शकतेस. हे बघ आता राजवाड्याने तू केलेली चोरी आणि त्याचबरोबर हे सगळं तू मान्य केलंयस, ते माफ केलंच आहे ना, मग आता तुला काय प्रॉब्लेम आहे? चिंगी तुला माहिती ना मी तुझ्यावर किती विश्वास ठेवलाय, मग तू ह्या सगळ्या गोष्टी मला सांगू शकतेस. त्यावर चिंगी म्हणत असते हे बघा, शेवटी एकच आहे की चोरी मीच केलेली आहे. बरं ठीक आहे, मी मान्य करते तू चोरी केलीस, पण मला सांग तू चोरी का केलीस? त्यावर ती म्हणत असते मॅडम तुम्हाला सांगू का, आम्ही ना एकदम गरीब घरातले सगळेजणच आणि एवढे दागिने आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीच पाहिल्या नाहीत. इथे आल्यापासून तुम्हा सर्वांना एवढे छान छान दागिने साड्या नेसताना मी पाहते आणि त्यामुळे माझी इच्छा पण झाली, म्हणूनच मी ती सोन्याची चेन चोरली. त्याचबरोबर आता इकडे स्वानंदी म्हणत असते बरं ठीक आहे, तू सोन्याची चेन चोरलीस ना आत्ता, पण चिंगी आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, इथून पुढे तुला कधी खरं बोलावंसं वाटलं ना तरीसुद्धा तू माझ्याशी नक्की बोलू शकतेस, कारण आत्ता तू ह्या ज्या गोष्टी सांगतेस ना त्या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नाही आहे. त्यामुळे तुला जेव्हा बोलावंसं वाटेल ना तेव्हा तू माझ्याशी नक्कीच बोलू शकतेस, समजलं तुला? तेव्हा चिंगी म्हणत असते हे बघ वहिनी, मला माहिती आहे मी तुमचा सर्वांचा विश्वासघात केलाय, मी तुमच्या विश्वास ठेवण्याच्या सुद्धा योग्यतेची नाही आहे आणि पात्रतेची नाही आहे, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला हे जे काही सांगायचं होतं तेवढंच आहे, मी चोरी केलेली आहे एवढी एकच गोष्ट आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण स्वानंदीला मात्र तिच्या ह्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नव्हतो. आत्तापर्यंत स्वानंदीचं तिने मन जिंकलेलं असतं, अल्लड जरी असली ना तरीसुद्धा इथे खऱ्या मनाची होती आणि त्याचबरोबर एखाद्याचं मन जिंकणारी ही चिंगी आज एवढ्या मोठ्या टोकाला कशी काय जाऊ शकते? आपण ज्या घरात काम करतो त्याच घरात राहून चोरी करणं आणि पुन्हा ती एक्सेप्ट करणं हे मात्र स्वानंदीला पटतच नसतं आणि त्यामुळे ती आता इकडे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत असते. आता चिंगी तर निघून जाते, मग आता स्वानंदीला ऑफिसला जायचं असतं. आता ती समोर जाते आणि समरला म्हणत असते राजवाडे तुम्हाला खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीवर ना माझा विश्वासच नाही आहे. राजवाडे म्हणजे समर म्हणत असतो ऐका ना स्वानंदी मॅडम, झाल्या गोल्या गोष्टी विसरून जा, आता स्वतः तिनेच ही चूक मान्य केलेली आहे ना, त्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये नाही बोलू शकत आणि आपण बोलणार तरी काय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो आता इकडे स्वानंदी विचार करत असते राजवाडे पण माझं तर ना मन मानायलाच तयार नाहीये, का असं वागली चिंगी म्हणून. तेव्हा आता इकडे लगेचच समर म्हणत असतो बरं ठीक आहे चला, मला ना खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्याचबरोबर स्वानंदी सुद्धा म्हणत असते हो मला सुद्धा ऑफिसला जायचं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मल्लिकाचा फोन झालेला असतो, स्वानंदी ऑफिसला निघून जाते आणि स्वानंदी ऑफिसला निघून गेल्यानंतर मल्लिका मात्र धावतच आता इथे समरकडे येते आणि म्हणत असते अरे समर काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो हे काय आता ऑफिसला चाललो आहे. अरे ऐक ना,
गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजींनी ना आता इकडे अंशुमनसाठी खूपच छान असं स्थळ आणलेलं आहे आणि ती लोक म्हणतायत की आजच आपण बघण्याचा वगैरे कार्यक्रम करूयात. तेव्हा तो म्हणत असतो, काय अंशुमनसाठी स्थळ आलंय आणि आजच बघण्याचा कार्यक्रम? अगं काकू, तो तयार आहे का? अरे त्याचं काय रे, तो होईल तयार, त्याचं नको एवढं हे करून घेऊ. अगं पण नको उगाचच आत्तापासूनच लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. अरे तुला सांगू का अंशुमन, हे बघ, एक तर तो घरात बसून असतो आणि उगाचच मुलं घरात बसून असले का नाही त्या गोष्टी आणि नाही ते वेडे चाळे करायला लागतात बघ. त्यामुळे एकदा का त्याचं लग्न झालं ना आणि त्याची बायको आली ना तर मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून मोकळी झाले बघ. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की त्याचं लग्न लावून द्यावं म्हणून. तेव्हा आता इकडे समर म्हणत असतो, आता तू म्हणतेस तर माझी काही हरकत नाही आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की एकदा त्याला विचारावं आणि त्याचबरोबर तो जर हो म्हटलं असेल तर ठीक आहे. बरं ऐक ना, स्वानंदी कुठे? स्वानंदी मॅडम आत्ताच ऑफिसला गेल्यात. बरं ऐक ना, तिला बोलावून घे ना, तिला म्हणावं लवकरात लवकर घरी ये म्हणून. आता समर तर चकितच झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जेव्हा चिंगी खोलीत येते त्यावेळेला मात्र रडत असते आणि बाहेर झालेला सगळा प्रकार तिला आठवत असतो. ती आता इकडे विचार करू लागते, हे सगळं माझ्यासोबतच का झाले? तिचा झालेला अपमान, मल्लिकाने तिचं फोडलेलं थोबाड, त्याचबरोबर तिच्यावर केलेले चोरीचे आरोप, तिला बोललेलं चोर, गुन्हेगार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता अंशुमनने सांगितलेलं की सगळा आरोप तुझ्यावर घे म्हणून, असं म्हणून रडायला लागलेली असते. आता अंशुमन हा नाटकीपणाने आलेला असतो आणि नाटकीपणाने आल्यानंतर इकडे तो चिंगीचं सांत्वन करत असतो. म्हणत असतो, ऐक ना चिंगी, खरंच अगदी मनापासून धन्यवाद तुझे. तू हा जो काही चोरीचा आरोप आहे ना तो स्वतःवर घेतलायस ना, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय. खरंच थँक्यू बरं का चिंगी. तेव्हा चिंगी म्हणत असते, पण नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे मी करणारच नाहीये, कारण हे मला पटतच नाहीये मुळात. हे सगळं का करायला लावलंय तुम्ही मला? आणि त्याचबरोबर आपण घरी हे सगळं सत्य कधी सांगायचं? मला फार भीती वाटते. तुम्हाला सांगू का, मी असलं खोटं कधीच बोलली नाहीये, किंवा चोरी तर लांबचीच गोष्ट. दुसऱ्या बाजूला आता इथे स्वानंदी आणि आजी ह्या दोघी जणी बसलेल्या असतात आणि तेव्हा लगेच आता इकडे आजी म्हणत असतात, स्वानंदी खरं सांगू का, तुला सांगते, त्या चिंगीच्या आजीपासनं माझ्याकडे त्या कामाला होत्या. अगं ते सगळेजण माझ्या फार विश्वासातले. अगं माझ्या कुठेही वस्तू अशा ठेवलेल्या असायच्या. त्यांनी कधी म्हणून असं कोणत्या सामानाला, वस्तूला हात लावला नाही. पण आता ना ह्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. स्वानंदी ऐक ना, आता चिंगीशी तुझ्याशी तर ती नाही काही सांगू शकली, पण तिला ना 2 मिनिटं माझ्याकडे पाठव ना. जर तू तिला माझ्याकडे पाठवलंस ना तर मी तिला काहीतरी विचारेल आणि त्याचबरोबर तिनं जर मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर मी बघते. मला असं वाटतंय की ती नक्कीच मला हे सगळं काही सांगेल म्हणून. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो ठीक आहे, मी पाठवते आणि एकदा तुम्ही आजी बोलूनच बघा, जर ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलली तर. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता अंशुमन म्हणत असतो, नाही, कोणालाही काहीही सांगायचं नाहीये. त्यावर चिंगी म्हणत असते, पण मी काय म्हणते, आपल्या दोघांच्या नात्याबद्दल आपण कधी सांगायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो, अगं वेडी आहेस का चिंगी? जर आपण आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं तर मला घरातून हाकलून देतील. आणि तुला काय ग एवढी एक सोन्याची चैन? तुला सांगू का, मी तर तुला असं सोन्यानं मडवेन ना की काही विचारूच नको. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला भरगतचं सोनं करेल आणि त्याचबरोबर इकडे आपण लग्न करू, राजाराणीचा संसार करू, असं तो बोलत असतो. पण प्लीज आत्ता ना हे सगळं आपल्यापाशीच ठेवायचं. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही नाही सांगायच्या चिंगी, प्लीज हा, कोणालाही नाही सांगायचं. त्यावर लगेच आता इकडे अंशुमन तिला मिठी मारत असतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण चिंगी मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऐकतच नसते. दुसऱ्या बाजूला अर्पिता म्हणत असते, आई, मॉम ऐक ना, आता ती चिंगी हे सगळं काही ॲक्सेप्ट ती करते ना, पण तुला सांगू का, मला ना तिचा माजच उतरवायचा आहे. आता तुझ्यासमोर ती महान ठरली ना, इथे समरदादांनी तिला इकडे संधी दिली आणि तुझं ऐकलं नाही आहे ना, चल माझ्यासोबत चल, आत्ताच्या आत्ता बघ मी एका झटक्यात तिचा कसा माज उतरवते ना, ते बघच तू. तुला माझ्यावर प्राऊड फीलच झालं पाहिजे. असं म्हणून ती लगेचच तिच्या हाताला धरते आणि तिकडे घेऊन जात असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आजी म्हणत असतात तिला पाठवून दे म्हणून. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो लगेच 2 मिनिटात पाठवून देते. मग आता स्वानंदी चिंगीच्या खोलीकडे निघालेली असते आणि इकडे दुसऱ्या बाजूला मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता ह्या सुद्धा चिंगीच्या खोलीकडे निघालेल्या असतात. आता अंशुमन म्हणत असतो, हे बघ चिंगी, मी काय म्हणतो ऐक ना, तू मस्त 2 दिवस गावाला जाऊन ये, हे तुला पैसे घे आणि तेव्हा मी तुला एखादी फॅन बुक करून देऊ का किंवा एखादी AC गाडी बुक करून देऊ का? तेव्हा ती म्हणत असते, नाही मला गावाला नाही जायचं. बरं ऐक ना, 1 दिवस फिरून तरी ये मस्त ह्या मुंबईमध्ये. ऐक ना, तुला जर मुंबईमध्ये फिरायचं असेल तर मी मस्त टॅक्सी तुझ्यासाठी बुक करून देतो. पण ऐक ना, तू आजचा 1 दिवस कुठेतरी फिरून ये ना.
पण चिंगी मात्र म्हणत असते, नाही मला कुठेच नाही जायचंय, तुम्ही मला का कुठे लावताय, मला इथेच थांबायचं आहे. दुसऱ्या बाजूला अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिका हे दोघेही जणी आता इकडे खोलीमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेला मात्र हे दोघेही जण एकमेकांच्या मिठीत दिसतात आणि मिठीत दिसल्यानंतर इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता ह्या दोघींना सुद्धा फार मोठा धक्का बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला स्वानंदीला मंदाकिनीचा कॉल येतो. आता मंदाकिनी म्हणत असते, ऐक ना स्वानंदी, तुझ्या लग्नातला जो काही शालू आहे ना तो पाठवून दे ना. तेव्हा ती म्हणत असते, का आणि कशासाठी. मग आता मंदाकिनी म्हणत असते, ए बाई मला काही नेसायचा नाहीये तुझा हात तो शालू, आणि काय ग तुझ्या शालूला काही सोनं वगैरे लागलेलं आहे का. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अगं आई बेसिक प्रश्न आहे, मी फक्त कशाला लागणार आहे एवढाच तर प्रश्न विचारलाय ना, तो विचारू शकत नाही का. हो हो विचारू शकतेस ना, त्याचं काय आहे ना, इथे शुशला ना ऑडिशनसाठी पाहिजे आणि थोडीशी ज्वेलरी दागिने सुद्धा दे बाई लावून. मग त्या स्वानंदी म्हणत असते, नको नको ग बाई ते दागिने वगैरे काहीच नको, मी फक्त शालू देते पाठवून. अगं सोन्याचे दागिने कुठं म्हणते, त्याच्यावर तुझ्या मॅचिंगच दागिने असतील ना आर्टिफिशियल, तेच दे पाठवून. मग आता स्वानंदी म्हणत असते, बरं ठीक आहे देते पाठवून. असं म्हणून स्वानंदी फोन ठेवते आणि त्यानंतर समोरचं दृश्य पाहून धक्काच बसतो. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटेना.